नमस्कार. आज आमचा हा तिसरा दिवस आहे लेह लडाखचा ट्रिपचा. पुणे टू काश्मीर, सांताक्रूज टू बाय एअर काश्मीर आणि त्यानंतर आपला गाडीचा प्रवास. तर आमचे टूर मॅनेजर आहेत समीर गरुड. नमस्कार. हे दोन गोष्टी आपल्याला सांगतील. ह्यांनी ही ट्रिप अरेंज केली होती आणि खरोखर मस्त झाली ट्रिप आणि इकॉनॉमिकल झाली पहिल्यांदाच, कारण यावेळी जरा पहलगामच्या प्रॉब्लेममुळे लोक किंवा टुरिस्ट थोडे कमी आले होते, त्यामुळे हॉटेल्स वगैरे खूप खाली होते आणि त्याचा फायदा आम्हाला भेटला. किंवा आमची एअर तिकीट पण 11-12 हजारमध्ये रिटर्न झाली जी आणि डायरेक्ट भेटल्या. तर समीर सर दोन गोष्टी सांगतील आपल्याला. नमस्कार. आमची ट्रिपची सुरुवात ही मुंबईतनं झाली. मुंबईतनं आम्ही डायरेक्ट श्रीनगर आलो. श्रीनगरवरून आम्हाला पहिले 5 दिवसमध्ये आम्हाला श्रीनगर टू कारगिल, फर्स्ट डे आम्ही श्रीनगर टू कारगिल आलो. कारगिलमध्ये स्टे केला. कारगिलमधनं स्टे केल्याच्या नंतर आम्ही थोडं कारगिल फिरलो. टायगर मेमोरियल वॉरला भेट दिली सगळ्यांनी. जय हिंद केलं सगळ्यांनी. सगळ्यांना जरा थोडे भावनिक झालते ती गोष्ट बघून. वातावरण छान होतं, पण बर्फ पडत होता आम्हाला रस्त्यामध्ये येताना. द्रासमध्ये खूप थंडी होती. मग आम्ही त्या रात्री कारगिलला स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आवरून लेहमध्ये पोहोचलो. काल लेहमध्ये पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. इथल्या लोकल मार्केट्समध्ये वगैरे फिरलो. छान मार्केट आहे, काहींनी शॉपिंग केली. हॉटेल्स सध्या जर कुणाला यायचं असेल तर हा टाईम खूप बेस्ट आहे, कारण जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग न करता इथे डायरेक्ट या, आल्यानंतर बुकिंग करा. कारण की जी प्रॉपर्टीज 8-9 हजार रुपये रेट सांगत होते, आता तुम्हाला 2,500-3 हजार विथ ब्रेकफास्ट विथ डिनर तुम्हाला मिळेल. तर सेकंड आता आज आम्ही इथनं हॉटेलमधनं निघतो आहे आणि आम्ही आता चाललो आहे नुब्रा व्हॅलीला. खारदुंगला टॉप करत आम्ही नुब्रा व्हॅलीला जाणार. आज नुब्रा व्हॅलीमध्ये साईट सीन वगैरे करणार. नुब्रा व्हॅलीमध्ये स्टे करणार. नुब्रा व्हॅलीमध्ये एका ठिकाणी वाळवंट आहे, एका ठिकाणी स्नो कवर माउंटन आहेत. जरा थोडंसं विचित्र असं तिथलं फिजिकल तिथली हे परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आज नुब्रा व्हॅलीमध्ये स्टे, त्यानंतर तिथे काही त्यांचे कल्चरल शो असतात ते आम्ही बघणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही तसंच नुब्रावरतून पँगॉंगला जाणार आहे. पँगॉंगचे साईट सीन वगैरे करून आम्हाला उद्या परत लेहमध्ये यायचं आहे. आणि परवा दिवशी आमचा सगळ्यात मोठा प्रवास आहे. आम्हाला लेह टू श्रीनगर हा 400 किलोमीटरचा प्रवास एका दिवसात उरकायचा आहे. कारण की श्रीनगर टू मुंबई फ्लाईट, मुंबई श्रीनगर फ्लाईट ही 9 ते 10 हजार रुपयामध्ये आत्ता आहे. तीच फ्लाईट लेह टू मुंबई 20 ते 25 हजाराची, ती परवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही असा प्रवास करून पुढे 4 दिवस आम्ही श्रीनगरमध्ये फिरणार आहे. सोनमर्ग आणि जिथे आपला टेररिस्ट अटॅक झाला पहलगाम, तिथे जायला आम्ही खूप इच्छुक आहोत की असं का घडलं, की सर्वांना त्याबद्दल हे असल्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे. की आपण घाबरून आपल्याला जमणार नाही. आपलं मातृभूमी आहे, आपला देश आहे. जरी राहणारी लोकं तिथली वेगळ्या भाषेची, वेगळ्या धर्माची असली तरी पण आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आज आपले मराठी सैनिक पण भरपूर तिथे आहेत. टायगर मेमोरियल वॉर पण जे सगळं सांभाळतात ती सगळी मराठी